नमस्कार मित्रांनो, जरांगे पाटलांनी पाडायची की उभा राहायचा हा जो निर्णय आहे तो लांबणीवर टाकलेला आहे. परंतु जर उद्या इलेक्शनला जरांगे पाटील थांबलेच तर त्यांना यश मिळेल का याचा थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न करू. आजपर्यंत जरांगे पाटलांना कोण कोण भेटले जर पाहायचं म्हटलं तर अगदी बच्चू कडू भेटलेत जे विदर्भातून येतात. त्यानंतर राजरत्न आंबेडकर आहेत त्यांच्यामुळं मागासवर्गीय समाज येऊ शकतो अशी शक्यता आहे. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती, त्याच्यातून पश्चिम महाराष्ट्र मराठा समाज जोडला जाईल. जरांगे पाटलामुळे तर आहेच आहे, पण त्यामुळे आणखीन पश्चिम महाराष्ट्रामधला कोकणाकडला जो भाग आहे ज्या ठिकाणी मराठा समाजाचा रिस्पॉन्स जरांगे पाटलांना कमी असं बोललं जातं तिथून ती उणीव छत्रपतींच्या माध्यमातून भरून निघेल. त्यानंतर राजरत्न आंबेडकरचं पाहिलं, छत्रपतीचं झालं. बच्चू कडू विदर्भातून जे प्रभावी आहेत प्रहार संघटनेच्या माध्यमातून ते अनेक प्रकारचं राज्यामध्ये अनेक चांगली कामं केली आहेत. त्यामुळं पूर्ण महाराष्ट्राप्रमाणे त्यांचा एक वर्ग आहे, पण जो विदर्भाचा भाग आहे तिकून एक आपली जी बाजू आहे ती थोडी भक्कम होईल. त्याच्यानंतर हरिभाऊ राठोड हे मायक्रो ओबीसीचे नेते आहेत आणि यांच्यासोबत अनेक लहान सहान जातीचे लोक आहेत, नेते आहेत की ते सुद्धा काल जरांगे पाटील यांना भेटले आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. आणि त्यांनी आणखी सविस्तर काही गोष्टी सांगितल्या आपण तेही पुढे पाहू. त्याचबरोबरनं आणखी कोण भेटायला होता तेही पाहू. राजू शेट्टी आहेत, हे सुद्धा जरांगे पाटलांना भेटून गेले. आणखी बरेच लोक येणार आहेत. आता हे जरी प्रमुख नाव पाहिले, राजू शेट्टी असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, बच्चू कडू असतील, राजरत्न आंबेडकर असतील आणि हरिभाऊ राठोड असतील, यांच्या माध्यमातून मुस्लिम दलित समाज आहे, मराठा समाज आहे आणि ह्या सर्वांना मानणारा जो काही इतर समाजामधला मतदार आहे तो सर्व मतदार जरांगे पाटलासोबत जोडला जाणार आहे आणि जरांगे पाटलांचा खास मराठा समाज. त्याचबरोबरनं MIM सुद्धा जरांगे पाटलांना ऑफर दिली की आपण जर आम्हाला सोबत घ्यायला असेल तर आम्ही सोबत यायला तयार आहोत. असंही मुस्लिम समाजाची प्रतिक्रिया आज तरी चांगली आहे आणि मुस्लिम समाज जरांगे पाटलांसोबत राहायला उत्सुक आहे. त्याच्यामुळे हे जर जुळून आलं तर भक्कम असं एक सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं. आता हे सरकार काय करेल बोलायचं म्हटलं तर सर्व धर्माच्या लोकांना या सरकारकडून फायदा होऊ शकतो, त्याचा लाभ होऊ शकतो. आज लाडकी बहीण ही योजना आली, त्याचा लाभ महिलांना मिळतो. योजना चांगली आहे, त्या भागाला हेतू काही असेल पण योजना चांगली. तसे हरिभाऊ राठोडने बैठकीदरम्यान जरांगे पाटलांच्या समक्ष हे बोलून दाखवले की आपण पुरुषांसाठी पण अशी योजना आणू शकतो, शेतकऱ्यांसाठी आणखीन ॲडिशनल कधी करू शकतो. अशा काही योजना जसं BRSनं तेलंगणामध्ये 10,000 रुपये प्रत्येक खरीपाच्या वेळेला शेतकऱ्याला ते अनुदान द्यायची, मोफत द्यायची की त्यातून ते शेतकरी आपलं उत्पन्न चांगलं निघावं ह्या अनुषंगानं जो काही पैसा लागतो तो पैसा स्वतःजवळ पैसा तो पुढल्या हंगामासाठी वापरेल पेरणीच्या नंतर. परंतु पेरणीपर्यंत जो काही खर्च आहे 10,000 रुपयेपर्यंत जो येतो, त्यामध्ये नांगरणी आली, पेरणी आली, खत बियाणार हे सर्व ते 10,000 भागच होतं आणि ते पुढते पैसे होते. त्यामुळे थोडक्यात काय तर सरकारच्या वतीनं शेतकऱ्याला पेरणीपर्यंतची कामं करून दिली जात होती असं म्हणायला हरकत नाही. ती पण येऊ शकतं. आणि आज ओबीसी जो काही संभ्रमात आहे की जरांगे पाटील आल्याच्यानंतर ओबीसीवरती अन्याय होत होता, त्या बाबतीमध्ये ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनीच उत्तर दिलेलं आहे की ओबीसी ही कॅटेगरीच नाहीये. आपण ओबीसी म्हणतोय, भारताच्या काही भागामध्ये फक्त BC बॅकवर्ड क्लास असं म्हटलं जातं. मुळामध्ये SC/BC ही कॅटेगरी आहे. आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या मागास कोण हे पाहायचं म्हटलं तर त्या नियमात मराठा समाज बसतो, बाकीच्या ओबीसी मधल्या सर्व जाती बाहेर निघतात असं खास हरिभाऊ राठोड म्हणतात जे ओबीसी नेते आहेत. आणि त्यांचा अभ्यासही चांगला आहे आणि त्यांचं म्हणणं अगदी रास्त आहे. अगदी आपण सुरुवातीपासून पाहतो की सराटे साहेब सुद्धा म्हणतायत, बाळासाहेब सराटे, की खरं ओरिजिनल जे आरक्षण आहे SC/BCचं ते मराठ्यांचं आहे. म्हणजे ओबीसी उद्या ओबीसी कोण हा प्रश्न विचारण्यात आला तर ते मराठे असाच त्याच्यातून उत्तर. म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या कोर्टाला प्रश्न विचारला की SC/BC जर आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या जर मागासलेले असतील तर मग ही बाकी ओबीसी म्हणून ज्या काय जाती आहेत ती कोण आहेत, त्याचं उत्तर काही मिळणार नाही. आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा कित्येक वेळा असं बोललं गेलं की ओबीसीला चॅलेंज केलं तर ओबीसीचं आरक्षण टिकणार नाही, त्याला बेसिस आहे. बरं ही बाकी आरक्षण टिकेल नाही टिकेल हा भाग वेगळा झाला, परंतु एक चांगलं सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं. हे अनेक लोक आहेत जे सर्वसामान्य जनतेच्या सोबत जुडलेले आहेत आणि सर्वसामान्यांच्या अडचणी त्यांना
माहिती आहेत, हे सर्वजण एकत्रित आल्याच्यानंतर एक उत्तम प्रकारचं सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं. आपल्याला काय वाटतं की ही सगळी युती जमून येईल का? आली आणि यांचं सरकार आलं तर येणाऱ्या काळामध्ये ह्यांच्याकडून कुठले कामं होऊ शकतील? आपली प्रतिक्रिया निश्चित कळवा. जय महाराष्ट्र.